रापण एक निसर्ग संस्कृती. रापण कोकणातील पारंपरिक समुद्री मासेमारी म्हणजे कोकणची निसर्ग संस्कृती. इथे सगळ्याच पारंपरिक जीवनशैली निसर्गाचा मान राखून आचरणात आणल्या जातात. मासेमारी आणि मत्स्यहार हा या पारंपरिक जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग. तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारीची एक खास पद्धत आहे, जिला रापण म्हणतात. कोकणातल्या गावांमध्ये एकत्रित येऊन एकमेकांना सांभाळून एखादे कार्य पार पाडणे, याचे रापण मासेमारी अगदी समर्पक उदाहरण आहे. पण अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून कमी होत आहे. आता गिलनेट, पर्सेन नेट अशा तथाकथित आधुनिक मासेमारी पद्धतीने अमर्यादित मासे आणि जलचर पकडले जातात. त्यामुळे जलचरांची संख्या झपाट्याने कमी होते, पाण्याचे प्रदूषण होते. शिवाय पारंपरिक आणि शाश्वत पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर आर्थिक संकट येते आणि म्हणूनच आपण रापण संस्कृती समजून घेतली पाहिजे. रापण ही पाट्यांनी बनलेली असते. एक पाटा म्हणजे 8 मीटर बाय 8 मीटर अशी विणलेली जाळी. अशा शेकडो पाट्यांच्या मोठमोठ्या रापणी असतात. प्रत्येक रापणीला साधारण 50 रापणकर मच्छीमार कामाला लावले जातात. मच्छीमारांच्या अनेक कुटुंबांना ही रापणच पोसते. रापण करून झाल्यावर हमावण्या म्हणत ती ओढणे म्हणजे एक प्रकारचा श्रमपरिहार. हमावणी म्हणजे गाणी. एकत्रितपणे गाणं गात एखादा उत्सवच काय, तर एखादं काम देखील उत्सवासारखं पार पाडायचं, ही आपल्या भारतीय परंपरेची खासियत. होडी समुद्रात ढकलताना किंवा काढताना मच्छीमार जी गाणी गातात ती म्हणजे हमावणी. अशी आनंदाने गाणी गात काढलेल्या रापणीत मिळणाऱ्या माशांची विभागणी होते. रापण मच्छीमारांचे संघ असतात. एका संघाला मिळालेली मासेरूपी मिळकत प्रत्येकामध्ये विभागली जाते. या व्यतिरिक्त वेगवेगळे वाटे काढले जातात. संघाचा एक वेगळा वाटा फंड म्हणून काढला जातो. सणासुदीला बोनस, लग्न सोहळ्याचा खर्च, आजारपण, मृत्यू या सगळ्यासाठी वेगवेगळे वाटे. गरजेच्या वेळी या वाट्यांची मिळकत कामी येते. किती कमालीचे नियोजन आहे ना? माशांचा प्रजननाचा काळ श्रावण म्हणा किंवा वादळ म्हणा, अशा काही कारणांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागली तर एखादा ज्येष्ठ मच्छीमार मर्यादा वेलीचा तुकडा रापणीच्या होडीच्या नाळीत म्हणजे पुढच्या भागात टाकतो. हा संकेत खरं तर इतर मच्छीमारांना मासेमारी बंद ठेवण्याचा आदेश असतो. मर्यादा वेल म्हणजे गुलाबी फुलांची वाळूवर पसरणारी वेल, जी समुद्रालाही मर्यादा घालून देते. अशी ही निसर्ग नियमांचे पालन करणारी आपली संस्कृती. पापलेट, कर्ली, सौंदाळे, सारंगा, बांगडा, तारली, खेकडे, मुशी यांचे कालवण आपल्या ताटात मऊ उकड्या तांदळाच्या भाताबरोबर खाताना मनोमन आपण या रापणदारांचे आभार मानले पाहिजेत. निसर्ग आणि समाजाचा समतोल जपायचा असेल तर रापणसारखी सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी पारंपरिक जीवनशैली जपायला हवी.